या पॉईंटमध्ये बेस पॅकिंग इफिशियन्सी वरती आणि या पॉईंटमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे काय करतो तुम्हाला याच्यामध्ये याची अमाउंट देतील तुम्हाला x ग्रॅम म्हणजे मेटल जो आहे मेटल क्रिस्टल त्याचे अमाउंट देतील तुम्हाला ठीक आहे आणि त्या अमाउंट वरून आपल्याला त्या मेटॅलिक क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत नंबर ऑफ युनिट सेल किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं मग न्यूमेरिकल्स पण याच्यावरती मेजरली न्यूमेरिकल्स विचारते ओके सो नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ युनिट सेल ऑफ x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल आता x ग्रॅम म्हणजे ही अमाउंट आपल्याला प्रोव्हाइड करते न्यूमेरिकल्स मध्ये किंवा प्रॉब्लेम्स मध्ये आणि विथ द हेल्प ऑफ दॅट वी हॅव टू फाइंड आउट द number of particles किंवा number of atoms म्हणजे number of atoms and unit cell number of unit cell so okay last one relationship between mass molar mass density हा जो पॉइंट आपण घेतला होता according to that as we know rho is equal to what is rho? Rho is density. Density is equal to mass upon volume. This is known to us. Okay. D च्या ऐवजी काय घ्यायचं आपण फक्त rho घ्यायचं. Okay. So rho is equal to mass m into n upon aq into n. हे रिलेशनशिप आपण लास्ट लेक्चरला आपण फाइंड आउट केलं होतं. Okay. n I into m okay there n is a number of unit cell m is a molar mass aq is a volume of unit cell or volume of unit cell or that is a is nothing but h length त्याचा क्यूब घेतला that is the volume of unit cell आणि n is a Avogadro's number of particles okay Avogadro's number of particles so therefore m is equal to m काय केलं आपण राइट हँड साइडचा लेफ्ट हँड साइड घेतला तर लेफ्ट हँड साइडचा रो राइट हँड साइड घ्या आणि रो इनटू aq इनटू na अपॉन काय अपॉन m this is for molar mass this is for density okay हे दोन्ही रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे रो इज इक्वल टू n इनटू m अपॉन aq इनटू na और m is equal to m काय केलं आपण राइट हँड साइडचा लेफ्ट हँड साइड घेतला तर रो लेफ्ट हँड साइडचा राइट हँड साइडला येईल ओके रो इनटू aq अपॉन n अपॉन n ओके हे रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे ठीक आहे पहा त्याच्यामध्ये पुढचा पॉइंट आपला n is the number of particles in unit cell n is equal to number of particles in unit cell this n okay so next point आपला आपल्याला काय फाइंड आउट करायचं नंबर ऑफ पार्टिकल्स सो पहिला पॉइंट नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ मेटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ मेटल or x gram of metal x gram of metal contains what it contains this much particles x gram of metal मध्ये किती particles present आहे na is nothing but Avogadro's number of particles Na is equal to 6.022 into 10 raised to 23 that is the Avogadro's number of particles so x gram of metal मध्ये किती particles present असतील तर Avogadro's number of particles okay so x gram of metal is equal to काय x into Na upon m this is the mass upon
molar mass into the Avogadro's number of particles is nothing but the number of particles. Okay, number of particles find out करताना काय करतो आपण mass upon molar mass. X is nothing but mass, m is nothing but molar mass. So mass upon molar mass into Avogadro's number of particles is nothing but the number of particles. Okay, आणि इथं आपण m ची व्हॅल्यू जर पुट केली, m ची व्हॅल्यू जर पुट केली या इक्वेशन मध्ये, substitute the value of m. Suppose the equation आपण 1 म्हणू in equation number 1. तर इक्वेशन काय होईल पहा, x gram of metal contains, so into here x into Na, x into Na upon m ची व्हॅल्यू काय होते आपली, m is equal to pi, m is equal to rho into aq into Na upon n upon n. ही व्हॅल्यू आपण लास्ट पॉइंट मध्ये पाहिली, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची ऍज अ m. सो m ची व्हॅल्यू पुट केली आपण rho into aq into na upon n. आता काय होईल, n ला याने कॅन्सल होईल. व्हॉट इज रिमेनिंग, x into, आता n इकडे आहे, डिनोमिनेटर इकडे न्यूमरेटर ला जाईल, दॅट विल बी इक्वल टू x into n upon rho into aq is nothing but the number of particles in x gram of metal. Number of particles. पण हे लक्षात घ्या काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स ज्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे इज इक्वल टू x. x काय तर अमाउंट ऑफ सबस्टन्स, जो काय मेटलचा सबस्टन्स आहे ते अमाउंट, n नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स, rho डेन्सिटी आणि a क्यूब इज अ व्हॉल्यूम, और सिंपली a इज अ h length आणि त्याचा क्यूब घेतला तर इट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे आपल्याला डेन्सिटी माहिती असेल, व्हॉल्यूम माहिती असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला माहिती असतील आणि आपण x आपल्याला गिव्हन असेल तर आपण नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मेटल कॅल्क्युलेट करू शकतो. x into n upon rho into aq. ओके, पुढचा पॉइंट आपला number of unit cell. Second point है number of unit cell in x gram of metal. X gram of metal. Okay. So number of particles in x gram of metal. Number of unit cell is equal to, number of unit cell is equal to x into n upon rho into a cube, the last upon number of particles calculate करते into 1 upon n. का, because n particles correspond to 1 unit cell, n particles correspond to 1 unit cell. आणि इथं आपण नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करतोय, तर n ला n कॅन्सल होईल, and what is remaining, that will be the x into rho into aq, x upon rho into aq, that is the number of unit cell, number of unit cell. This is x into n upon rho into aq is the number of particles in x gram of metal crystal. Number of unit cell x upon rho into aq is the number of unit cell in x gram of metal. Then पुढचा पॉइंट आहे आपला number of unit cell in volume v of metal. Number of unit cell, in volume v of unit cell is equal to v upon aq. So file of our
A cube. Volume and volume V of metal. Number of unit cell in volume V of metal. Volume जर दिलेलं असेल आपल्याला तर V आपण डायरेक्टली A cube घ्यायचं. आपल्याला number of unit cell in volume V of metal आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. Number of unit cell of x gram of metal x upon rho into A cube and number of particles is equal to x into n upon rho into A cube. हे तीन फॉर्म्युला लक्षात ठेवा 1, 2 आणि 3. आपण न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो आणि न्यूमेरिकल ऑलरेडी आपले झालेले आहेत. याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. आपण याच्यामध्ये हे पॉइंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटेटिव्ह पण आहे, बोर्ड एक्झामला पण आहे. ओके. इथे आपला जवळपास चॅप्टर फिनिश होईल. एकच पॉइंट राहतो आपला डिफेक्ट्स इन द क्रिस्टल. डिफेक्ट्स इन द क्रिस्टल जो की आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. डिफेक्ट्स इन द क्रिस्टल. ओके. सो आतापर्यंतचे जे पॉइंट आहेत आपले आतापर्यंतचे जे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये जस्ट आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं पहा आणि चॅप्टर मध्ये आपण काय काय घेतलंय. सुरुवातीला आपण सॉलिड स्टेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड घेतलं आपण. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज घेतल्या. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, टाइप्स ऑफ सॉलिड, त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिडचे परत टाइप्स घेतले आपण. आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. ओके. हे चार टाइप्स घेतले आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण क्रिस्टल स्ट्रक्चर घेतलं. ओके. सो व्हॉट इज द क्रिस्टल स्ट्रक्चर? क्रिस्टल इज अ होमोजेनियस सॉलिड बाउंड बाय plane faces and meeting at a fixed angle. Bound by plane faces and meeting at a fixed angle. Okay. So crystal structure or crystal is a three-dimensional periodic arrangement of a atom in space. Three-dimensional periodic arrangement of atom in a space. So crystal lattice and basis. Okay. Basis is a collection of atom in a particular fixed arrangement. Collection of points in a fixed arrangement in a space. That is the lattice. Okay. And basis is a collection of atom in a particular fixed arrangement in space. Collection of atom, collection of point. Okay. Periodic arrangement in 3 dimension. That is the crystal lattice. Okay. Lattice point. Any point at the intersection of line is a lattice point. Space lattice, collection of all lattice point. That is space lattice. Okay. Unit cell, the smallest repeating structure unit in a space lattice. Okay. That is the unit cell. त्याच्यानंतर एज लेंथ अल्फा बीटा गॅमा ए बी सी आपण जे पाहिले. त्यानंतर टाइप्स ऑफ युनिट सेल. पहिला आहे सिंपल युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर युनिट सेल, तिसरा आहे फेस सेंटर युनिट सेल आणि चौथा आहे बेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर क्रिस्टल सिस्टीम पाहिले आपण प्रिव्हियस लेक्चर 14 क्रिस्टल सिस्टीम त्याच्यामध्ये आपण 7 सिस्टीम मध्ये कन्वर्ट केली आणि त्याच्यामध्ये क्यूबिक सिस्टीम आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायची. क्यूबिक सिस्टीम मध्ये आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल पाहिला आपण, बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आणि फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये आपण पुढचा पॉइंट आहे आपला नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक मध्ये आहे 1 पार्टिकल्स ऑल प्रेझेंट ॲट द कॉर्नर, 8 कॉर्नर्स. सो 8 into 1 by 8 is equal to 1 particles. त्यानंतर बॉडी सेंटर मध्ये particles at the corner plus particles at the center of the body. That is the body center. There are 2 particles of them. Third आहे face center. Face center मध्ये particles at the corner plus particles at each faces. There are 6 faces and each face is shared the 1/2 portion of the sphere or particles and therefore that become a 4. Number of particles become 4. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट वर आपण न्यूमेरिकल्स घेतले आणि त्याच्यानंतर पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन मध्ये परत ए टाइप ऑफ अरेंजमेंट, ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट. 3 डायमेन्शन मध्ये परत ए टाइप ऑफ अरेंजमेंट इन 3 डायमेन्शन, ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट इन 3 डायमेन्शन आणि ए बी सी टाइप ऑफ अरेंजमेंट. हे पॉइंट आपण लास्ट लेक्चरला पाहिले आणि काही न्यूमेरिकल्स आपण त्याच्यामध्ये सॉल्व केले. नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ व्हॉल्यूम ऑफ मेटल. हे पॉइंट आपण आता घेतला आणि पुढचा लास्ट पॉइंट आहे आपला, तो लास्ट पॉइंट आहे डिफेक्ट्स इन द क्रिस्टल. डिफेक्ट्स इन द क्रिस्टल इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. लास्ट पॉइंट एकदा झाला आपला की 4 चॅप्टर फिनिश होईल.